अप्रतिम कोरीव काम आहे ना, कुठलीही टूल्स नसताना केलंय. नमस्कार मंडळी. आज आपण रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यात वसलेल्या एका अद्भुत आणि ऐतिहासिक ठिकाणी आलो आहोत. कोकणच्या निसर्गरम्य वातावरणात हे वसलेलं प्राचीन शिवमंदिर. गरम पाण्याचं कुंड आहे आणि त्याच्या साईडलाच हे मंदिर आहे. चला सर्वात आधी पाहूया जांभ्या दगडात बांधलेलं हे नैसर्गिक गरम पाण्याचं कुंड. या कुंडातील पाणी अतिशय स्वच्छ आहे. जमिनीखालील खडकांच्या फटीमधून पाणी खोलवर जाऊन पृथ्वीच्या नैसर्गिक उष्णतेमुळे गरम होतं. काही ठिकाणी या खडकांमध्ये असलेली खनिज जसं की अभ्रक हे उष्णता टिकून ठेवण्यास मदत करतात. जाऊया मंदिराकडे. जांभ्या दगडात बांधलेलं हे सुंदर आणि प्राचीन श्री सोमेश्वर मंदिर. कमानीतून आत येताच एक वेगळी शांतता जाणवते. कोकणी शैलीतील याची साधी पण आकर्षक रचना लगेच लक्ष वेधून घेते. कौलारू छप्पर आणि जुन्या वास्तूंचं सौंदर्य आजही तसंच जपलेलं दिसतं. सभा मंडपात पाऊल टाकताच नजरेत भरतात हे भव्य लाकडी खांब आणि त्यावरील अप्रतिम कोरीव नक्षीकाम. इतकी वर्ष उलटून गेली तरीही हे बांधकाम आजही इतक्याच दिमाखात उभं आहे. या मंदिराची सर्वात अनोखी गोष्ट म्हणजे याचा दुमजली गाभारा. वरच्या भागात श्री गणेशाची मूर्ती विराजमान आहे, तर खालच्या स्तरावर भगवान शिवाची पिंड बघायला मिळते. अशी रचना अत्यंत दुर्मिळ आहे. इतर मंदिरामध्ये क्वचितच पाहायला मिळते. लाकडी खांब, सुंदर कोरीव नक्षीकाम आणि प्रत्येक कोपऱ्यात दिसणारी बारकाई त्या काळातील उत्कृष्ट कामगिरीचे साक्ष देतात. मंदिराभोवती जांभा दगडाची मजबूत तटबंदी पाहायला मिळते आणि समोर असलेली ही भव्य दीपमाळ या मंदिराच्या सौंदर्यात आणखी भर घालते. असं हे राजवाडीचं श्री सोमेश्वर मंदिर कोकणच्या सांस्कृतिक वारशातलं एक अनमोल रत्नच म्हणावं लागेल. मित्रांनो, एकदा तरी या मंदिराला नक्की भेट द्या. अशाच सुंदर, इतिहासाने समृद्ध आणि दुर्लक्षित ठिकाणांच्या सफरीसाठी व्हिडिओला लाईक करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. पुन्हा भेटूया एका नवीन प्रवासात. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.